तुम्हाला माहित आहे का 2026 मध्ये पोलीस भरतीमध्ये असे विद्यार्थी लागलेले आहे ज्यांनी वेगळी स्ट्रॅटेजी थोडीशी वापरली होती आणि विशेष म्हणजे नवीन विद्यार्थी लागलेले होते। जुने पुराणे जे विद्यार्थी होते ते तयारीत करत बसले, परंतु नवीन विद्यार्थ्यांनी 2026 मध्ये बाजी मारलेली आहे। काय कारण होतं, कोणती स्ट्रॅटेजी होती, तर हे तुम्हाला कळणं खूप महत्त्वाचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहोत। संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे। बघा, भूमितीवर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी लक्ष नाही दिलं होतं। जे जुने विद्यार्थी होते त्यांनी भूमितीवर जास्त पद्धतीने लक्ष नाही दिलं आणि भूमितीनंच इथं रिझल्ट काढून दिलेला आहे नवीन विद्यार्थ्यांचा। मग आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत जिओमेट्री म्हणजेच भूमितीचा काटकोन त्रिकोण हा भाग अतिशय बेसिक पासून पाहणार आहोत। पेन न उचलता कोणत्याही प्रश्नाला तुम्ही सहज सोडवू शकता अशा पद्धतीच्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि 5 सेकंदातच कोणत्याही प्रश्नाला आपण सोडवणार आहोत। जर तुम्हाला हा व्हिडिओ बघा पाहायचा असेल तर 100% तुम्ही पूर्ण पहा, कारण इथं तुम्हाला जर मिस केलं तर तुमचा 1-2 मार्क चुकू शकतो, कारण हा बेस टाइप आहे। हा बेसिक जर तुम्हाला कळाला तर समोरचे भी तुम्हाला त्रिकोणाचे प्रकार कळतील, म्हणून हा लेक्चर खूप महत्त्वाचा आहे। आणि बघा, यामध्ये आपण पायथागोरसचा प्रमेय वापरून बरेचशा विद्यार्थ्यांनी प्रश्नाचे उत्तर काढले, त्यांना वेळ पुरला नाही, परंतु आपण त्याच्यापेक्षा शॉर्ट ट्रिक्सने आता आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण इथं तुम्हाला तयारी करायची असेल आणि 1-2 मार्काने तुम्हाला जर लवकरात लवकर ग्रोथ करायची असेल तर हा चॅनल तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे। बघा, त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ॲम्बिशन करिअर अकॅडमी तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आलेली आहे। स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुसद। ज्याही विद्यार्थ्याला लेखी प्लस फिजिकलची तयारी करायची आहे, ऑफलाईन बॅच लावायची आहे, पोलीस, वनरक्षक, दारूबंदी पोलीस किंवा इतरही कोणती पद परीक्षा असतील त्यासाठी जर तुम्हाला ऑफलाईन बॅचेस पाहिजेत असतील तर मी लेखी प्लस फिजिकल साठी तुम्हाला एक जबरदस्त ऑफर देत आहोत। बॅचची ऑफर आहे फक्त आणि फक्त 4,999 रुपये। 6 महिने व्हॅलिडिटी तुम्हाला मिळणार आहे। संपूर्ण विषय याच्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळणार। कोणते कोणते विषय, तर बघा, अंकगणित आणि बुद्धिमत्ता ट्रिक्स कन्सेप्ट नुसार, त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण ट्रिक्स आणि कन्सेप्ट नुसार, मराठी व्याकरण शब्दसंग्रह भी आपण शिकणार आहोत। जीके चालू घडामोडी, जे प्रश्न शिकवले होते ते प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले होते तशाच पद्धतीने तुम्हाला त्या पॅटर्न नुसार मी शिकवणार आहोत। बघा, त्वरित तुम्हाला जॉईन करायची आहे अकॅडमी, कारण बघा बरेचसे नवीन विद्यार्थ्यांनी अकॅडमी जॉईन केली आणि लगेच इतरांच्या मार्गदर्शनाखाली, कोणाच्या मार्गदर्शनाखाली ते लागले आणि जुन्या विद्यार्थ्यांनी फक्त त्यांना पेपर पॅटर्न कळाला नाही आणि या वर्षी ते राहिलेले आहे, म्हणून तुम्हाला अकॅडमी लावणं खूप महत्त्वपूर्ण आहे। बघा, ज्यांनाही बॅच लावायची असेल तर 90 11 37 38 82 या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता। आमचा एकच उद्देश आहे, जिद्द तुमची, मार्गदर्शन आमचे, यश तुमचे, अभिमान आमचा। चला तर मग वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला। आणि तुम्ही काय करायचं आहे, सर्वात प्रथम मला संपर्क साधायचा आहे बॅच साठी। ओके, बघा, हे राहते काटकोन त्रिकोण। ज्या त्रिकोणाचा एक कोन 90 अंशाचा असतो, ज्या त्रिकोणाचा एक कोन 90 अंशाचा असतो त्याला आपण काटकोन त्रिकोण म्हणतात। आणि या काटकोन त्रिकोणाला मी कसंही फिरवू शकतो, एक समजून घ्या, तुमचा गैरसमज दूर होते। त्याला मी कसंही फिरवू शकतो, मग मी जमलं तर मी असंही काढू शकतो काटकोन त्रिकोण, हे समजून घ्या। ओके, मी याला या पद्धतीनेही 90 अंशाचा कोन काढू शकतो, हे समजलं। आता काटकोन त्रिकोण सोडवण्यासाठी त्याचे 2 सूत्र तुम्हाला समजलं पाहिजे। काय विचारतात तुम्हाला, एक विचारतात क्षेत्रफळ। काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे 1/2। हे बघा, 1/2 गुणिला पाया गुणिला उंची, पण मी त्याला शॉर्टकट मध्ये लिहिलं पाया गुणिला उंची भागिला 2। अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवू आता एकेकानं। आणि परिमिती म्हणजे काय बघा, परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज। आता समजा ही ए बाजू आहे, ही बी बाजू आहे, ही सी बाजू आहे। जर याची मी म्हटलं हे 20 आहे, हे 15 आहे आणि हे 30 आहे, तर याची आपण काय म्हटलं, तर तुम्हाला परिमिती काढायची असेल तर सर्वांची तुम्हाला बेरीज करायची आणि तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं म्हटल्यावर याच्या आतमधली जेवढी बी जागा आहे, याच्या आतमधली जेवढी बी जागा आहे त्याला आपण क्षेत्रफळ म्हणणार आहोत। आता बरेचसे जण भूमितीचा पाठ शिकत असताना पायथागोरसचा सिद्धांत वापरतात, परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही त्रिकूट लक्षात ठेवा। त्रिकूट लक्षात ठेवणे, त्रिकूट जर आले तर तुम्ही चौकोन, त्रिकोण काहीही असो सहज काढू शकता। त्रिकोण, चौकोन बघा, म्हणजे त्रिकूट कसे, 3 आस, 4 आस, 5, 5, 12, 13, 7, 24, 25, 9, 40, 41। ओके, त्याच्यानंतर 8, 15 आणि 17 असे हे त्रिकूट राहतात।
हे तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर बघा, हे तुम्हाला कळणं महत्वाचं आहे. जसं की आणखी एक आहे 20, 21 आणि 29. ओके, बघा एवढे लक्षात नाही ठेवायचे, कॉमनली तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे. जसं की एक लक्षात घ्या, इथे मी तुम्हाला सांगतो त्रिकूट कसा राहते, समजून सांगतो, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. ओके, एकदा तुम्हाला हे बेस कळाला सहज या प्रश्नात सोडू शकतो. बघा, जर मी म्हटलं ही ए आणि बी किती दिलेली आहे, 3 दिलेली आहे, बी आणि सी दिलेली आहे 4, तर कर्ण जी राहील, कर्ण याला आपण म्हणत असतो कर्ण. कर्ण किती येईल, तर कर्ण येईल बघा, कर्ण येईल 5. ओके, 3 4 5, 3 4 5 समजलं. अशा पद्धतीने ह्या प्रश्नाला आपण आता सोडवण्यासाठी या त्रिकुटाचा उपयोग करणार आहोत. त्रिकुटाला आपण कधी कधी गुणू बी शकतो किंवा मग भागू बी शकतो, हे सांगतो मी तुम्हाला नंतर. जसे जसे उदाहरणं येतील तसं तसं आपण पाहणार. मग पहिलाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. टाईप क्रमांक अतिशय एकदम बेसिक पासून आपण पाहणार आहोत. काय म्हटलेलं आहे, एका काटकोन त्रिकोणाचा पाया 12 सेमी असून उंची 16 सेमी आहे. उंची किती आहे, 16 सेमी आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती, क्षेत्रफळ आपल्याला काढायला लावलेलं आहे. इथं ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे बघा, समजून घ्या. मी तुम्हाला समजण्यासाठी एक त्रिकोण परत इथं काढतो. ओके, काय म्हटलेलं आहे बघा, एक काटकोन त्रिकोण आहे, त्याचा पाया 12, हे याला म्हणतो आपण पाया 12 आहे. उंची किती आहे, 16, उंची आहे 16. तर त्याचे क्षेत्रफळ किती. आता आपल्याला कर्णाशी काही मतलब नाही. ओके, कर्णाशी मतलब नाही, तरीही आपण एकदा तुम्हाला कर्ण काढून दाखवतो. कर्ण कसा लक्षात ठेवायचा. आता हे तर त्रिकोणात मी सांगितलं नाही, मग अशा वेळेस काय करायचं आपल्याला, त्रिकुटात काढण्यासाठी बघा याला आपण कधी कधी भागू शकतो. मग याचा कर्ण जर आपल्याला काढायला सांगितला, परिमिती काढायला सांगितली, तर आपल्याला याचा उपयोग आहे. मी सहज तुम्हाला पहिले या प्रश्नाचं उत्तर सोडून दाखवतो. पाया गुणिला उंची, पाया गुणिला उंची भागीला 2. ओके, पाया किती आहे इथं, पाया दिला 12 गुणिला उंची किती आहे 16 भागीला किती 2. बघा याला सहज आपण भाग देऊ शकतो. आता भाग कशा पद्धतीने द्यायचा, बे क बे, बे आठी 16, मग 12 आठी 96 होतात. 96 चौरस सेंटीमीटर. सेमीमध्ये असल्यावर सेमीमध्ये, मीटरमध्ये असल्यावर मीटरमध्ये. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी. हे तर आपण क्षेत्रफळ काढलं. पण बघा, आता जर आपल्याला कर्ण काढून परिमिती काढायची असली तर मी कसं काढून दाखवतो. बघा, तुम्हाला एकदा बेस कळाला तर तुम्ही आता समोरचे प्रश्न सहज सोडू शकता. बघा इथं आपण इथं पाहिलं 16ला आणि 12ला 4 ने भाग जातो. 4 त्रिक 12, 4 चौक 16. त्रिकुटानुसार 3 4 5 हे येते. मग इथं 3 आला, इथं 4 आला, इथं 5. आपण कोणत्या संख्येनं भागलं, तर 4 ने भागलं, तर याला 4 ने गुणा. तर इथं किती झाले, 20 झाले. 20 आला कर्ण. आता जर तुम्हाला परिमिती काढायला सांगितली असती तर तुम्ही काय केलं असतं, 16 + 12 + 20. ओके, 16 + 12 + 20 हे झाले असते बघा. 16 आणि 12 28 आणि 20 48. 48 आली असती परिमिती. ओके, 48 सेमी काय आली असती परिमिती, म्हणजे बाहेरची बेरीज. अशा पद्धतीने पहिल्या प्रश्नाला आपण सहज पद्धतीने सोडवलेला आहे. आय होप की तुम्हाला पहिला प्रश्न आवडला असेल. अशा पद्धतीने तुम्हाला मी परिमिती आणि क्षेत्रफळ काढायला सांगितलं. कधी कधी आपण क्षेत्रफळावरून परिमिती काढावं लागते, कधी कधी परिमितीहून क्षेत्रफळ काढावं लागते. कसं काढायचं हे संपूर्ण बघणार आहोत. बघा प्रश्न क्रमांक 2. आता तुम्हाला पहिला समजला असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. काय म्हटलेलं आहे बघा, एका काटकोन त्रिकोणाचा पाया 10 सेमी असून उंची 24 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ विचारलं, कशा पद्धतीने आपण सोडवणार आहोत बघा. परत मी तुम्हाला एक त्रिकोण काढून दाखवतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजत जाईल. ओके, समजणं महत्वाचं आहे. जर तुम्हाला समजलं तर हेच आपलं काय राहील, अचिव्हमेंट राहील. ओके, बघा काय म्हटलं, पाया दिला 10, उंची दिली 24. आता तुम्हाला माहित आहे 10 24. ओके, याला 5 न भागा, म्हणजे 2 न भागा. 2 न जर भागलं, आपल्याला जर समजा परिमिती काढायचं काम पडलं, मी याला 2 न भागणार, कारण एक त्रिकूट नाही आहे. ओके, तर याला मी म्हटलं 5. ओके, याला 2 न भागलं तर 12. 5 12 13 येते. मग 13ला आपण 2 न गुणलं तर हे काय येईल, 13 2 26. 26 काय येईल, मग कर्ण येईल. कर्ण किती येईल, कर्ण येईल 26. ओके, आता हे झालं त्रिकुटानुसार आपण परिमिती नंतर काढू शकतो, पण आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. क्षेत्रफळ आपण कसं काढणार बघा. पाया किती दिला 10, उंची किती दिली 24, भागीला किती करणार नेहमी 2. तर आता याला भाग द्यायचा आहे. कसा भाग देणार, बे एक बे, इथं जर भागलं तर 12 येतात.
ओके, मग 12 आहे 120. 120 काय आहे? चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ. ओके, ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पण तुम्हाला परिमिती विचारली असती तर तुम्ही काय केलं असतं? मी तुम्हाला कर्ण काढायचं शिकवलं. कर्ण त्याच्यानंतर बघा, पाया दिला होता 10, कर्ण किती दिला तर 24 करा, समजा उंची 24 दिली आणि कर्ण करा 26. बघा 24 आणि 26 किती होतात तर 50 होतात. 50 आणि 10 60. 60 जे काय झालं असतं? 60 झालं असतं परिमिती. ओके, परिमिती झाली असती. परिमिती. अशा पद्धतीने आपण 2 प्रश्न सोडवलेले आहे, एकदम परिमिती बी काढून आणि हे सर्व काही काढून. आता तुम्ही परिमिती बी काढता आली पाहिजे, सर्व काही तुम्हाला काढता आलं पाहिजे. बघा समोरचा टाईप आता पाहूया आपण. टाईप क्रमांक दुसरा काय म्हटलेला आहे? प्रश्न क्रमांक तिसऱ्यामध्ये एका काटकोन त्रिकोणाचा पाया 5 सेमी असून उंची 12 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाची परिमिती किती? परिमिती आपल्याला विचारलेला आहे. कशा पद्धतीने काढणार? हा त्रिकोण आहे, समजा त्रिकोण आहे, तर आतापर्यंत मी तुम्हाला परिमिती काढायचं शिकवलेलं आहे. मग परिमिती काढण्यासाठी आपल्याला तिन्ही बाजू माहीत असणं आवश्यक आहे. मग पाया दिला 5, समजा उंची दिली 12. आता तुम्ही म्हणसाल सर त्रिकोण तुम्ही आडवा तिडवा काढला, पण तुम्हाला समजेल काय हरकत नाही. बरं, याला आपण त्याच्या हिशोबानच काढू. बघा अंतराच्या हिशोबानच काढू. हे 12, 5 12 आणि बघा 5 12 आणि 5 12 13 हे त्रिकूट सांगितलं होतं. मग आपण सरळ सरळ काय करणार? आपल्याला परिमिती विचारली. 12 आणि 5 17, 17 आणि 13 30. 30 सेमी काय झाली असती? 30 सेमी झाली असती सेमी परिमिती. ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पण आपल्याला क्षेत्रफळ काढायला सांगितलं असतं तर काय केलं असतं? क्षेत्रफळ जर काढायचं असलं तर आपण करणार होतो पाया गुणिला उंची. उंची किती दिली? 12 दिली. 12 भागीला 2, बेक बे बेसखम 12, 6 पंच 30 चौरस सेमी. म्हणजे एका प्रश्नात आपण 2 प्रश्न सोडवा लागलो. चौरस सेमी काय आली असती तर इथं आली असती क्षेत्रफळ आलं असतं. परिमिती बी 30 आलेली आहे आणि क्षेत्रफळ बी 30 आलेलं आहे. चला समोरचा प्रश्न पाहूया. बघा हा प्रश्नही तुम्हाला सोडवायचा आहे 4थ्या क्रमांकाचा. एका काटकोन त्रिकोणाचा पाया 9 सेमी असून उंची 12 सेमी आहे, तर त्रिकोणाची परिमिती किती? बघा पाया किती दिला? 9. ओके, पाया दिलेला आहे 9, उंची किती दिली? 12. आणि आपल्याला इथं परिमिती काढण्यासाठी कर्ण माहित पाहिजे. मग कर्ण काढायचा कसा विद्यार्थी मित्रांनो? बघा इथं 3 भाग जाते, इथं 3 भाग जाते. 3 त्रिक 9, 3 चौक 12. आता इथं 5 येते, 3 4 5. जितक्यानं भागलं तितक्यानं गुणा. 3 ने भागलं होतं आपण इथं 3 न गुणा. 3 5 15 आला असता कर्ण. ओके, कर्ण आला 15. तर मग आता तुम्हाला परिमिती सांगितली. परिमितीसाठी बघा 9 प्लस 12 आणि कर्ण आला आपला 15. ओके, 9 आणि 15 जर केलं आपण 24. 24 आणि 12, 24 आणि 12 36 आला असतं. 24 आणि 12 36 सेमी. अशा पद्धतीनं ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सहज आपण या प्रश्नाला सोडवत आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि नवीन आल्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता. ओके, बघा काय म्हटलेलं आहे. टाईप क्रमांक तिसरा, एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण दिलेला आहे. आता इथं काय दिलेलं आपल्याला? कर्ण असून 13 असून पाया दिलेला आहे 5 सेमी, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? बघा त्रिकोण दिलेला आहे, आपल्याला काय दिलेलं आहे? कर्ण दिला 13 आणि इथं दिला 5 काय तर 5 पाया दिला. आपल्याला हे माहित नाही ना, उंची माहित नाही. मग तुम्हाला त्रिकोण तर माहित आहे, 5 12 13 येते. ओके, जर नाही माहित असलं तरी कसं काढायचं आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. ओके, बघा 13चा वर्ग हे कर्णाचा वर्ग. समजा मी तुम्हाला पायथागोरसच्या सिद्धांतानुसार सांगतो, जर कधी कधी आपल्याला जर त्रिकुटानुसार नाही दिलं तर कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग प्लस उंचीचा वर्ग. उंचीचा वर्ग या पद्धतीने आपण घेणार. ओके, उंचीचा वर्ग म्हणजे पायाचा वर्ग आपल्याला किती द्यायचा आहे? बघा 13चा वर्ग. इथं 13चा वर्ग, कर्ण माहित आहे म्हणून 13चा वर्ग. त्याच्यानंतर पायाचा वर्ग किती आहे? 5चा वर्ग बरोबर उंची माहित नाही. ओके, प्लस उंची माहित नाही आपल्याला. इथं काय करायचं? प्लस उंची माहित नाही. तर उंची काढण्यासाठी बघा 13चा वर्ग किती आहे?
169. हे 25चा वर्ग इकडे प्लस मध्ये इकडे गेल्यावर मायनस 25 मायनस करा, किती आले तर 4 आले. त्याच्यानंतर 6तून 2 गेले 4 राहिले, इथं राहिला 1. म्हणजे 144. या 144चा वर्गमूळ काढायचा आपल्याला. 144चा वर्गमूळ म्हणजे किती 12. हे एवढी मोठी प्रोसेस वापरेपर्यंत आपल्याला उंची काढण्यासाठी एवढी वेळ लागलेली आहे. तर मी तुम्हाला म्हटलं सरळ सरळ तुम्ही काय पाठ करायचे तर त्रिकूट पाठ करायचे. 5, 12 आणि 13. मग तुम्हाला परिमिती काढायची की क्षेत्रफळ काढायचे. क्षेत्रफळ किती विचारलेलं आहे. क्षेत्रफळ काढण्यासाठी तुम्ही काय करणार विद्यार्थी मित्रांनो, बघा पाया गुणिला उंची 5 गुणिला 12 भागिला 2 बेकबे बेसखम 12. इथं किती येणार तर बघा इथं येणार 30. 6 पंच 30 चौरस सेमी. ओके चला, अशा पद्धतीने आपण हे क्षेत्रफळ काढलेलं आहे 30 चौरस सेमी. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग जर तुम्हाला त्रिकूट निघत असतील तर या पद्धतीनं काढायचं आहे, जर त्रिकूट नाही निघलं तर या पद्धतीनं काढायचं. समजलं. चला समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 6 तुम्हाला आता सोडवायचा आहे. एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 25 सेमी असून पाया 7 सेमी आहे तर क्षेत्रफळ किती. मग तुम्हाला माहित आहे की आपल्याला काय काय दिलेलं आहे त्रिकोणात, तर पाया दिलेला आहे 7, कर्ण दिलेला आहे 25. 7, 24, 25 होतात. 7, 24, 25 होतात. तर पटकन आपण काय करायचं, 7 पाया दिला, उंची दिली 24 भागिला 2 करा. आपलं क्षेत्रफळ निघणार आहे. क्षेत्रफळाचं सूत्र आहे. मग काय करणार बे का बे, इथं जर भागलं तर 12 येते. 12 7 84. 84 चौरस सेमी. अशा पद्धतीने आपण सहज या प्रश्नाला सोडवू शकतो. हा प्रश्न आपण इथं कव्हर केलेला आहे एकदम 2 सेकंदात. हे तर जनरल गोष्ट आहे, तुम्ही पेनही ना उचलता सहज सोडू शकता. मी तुम्हाला समजून सांगितलं, जशी जशी प्रॅक्टिस करसाल तसं तुम्हाला समजेल. टाईप क्रमांक 4 काय म्हटलेला, एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 17 सेमी असून पाया 8 सेमी आहे तर त्या त्रिकोणाची परिमिती किती. परिमिती काढण्यासाठी आपल्याला तिन्ही बाजू माहीत असणं आवश्यक आहे. काय करणार बघा, आता यामध्ये आपल्याला परिमिती काढायला सांगितली तर काय करायचं आहे, तर बघा इथं 8 पाया दिला, त्याच्यानंतर कर्ण 17 दिला. ओके 8 15 17 होते. 8 15 17. मग बघा तुम्हाला परिमिती काढायची आहे. या सर्वांची बेरीज करा. 8 आणि 15 23 होतात. 23 प्लस 17 17. सहज आपण 10 0 हातच्याला 1 40. 40 काय असेल 40 परिमिती असेल. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा आता शेवटचा प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न तुम्हाला सोडून कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा आहे. एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 10 सेमी असून पाया 6 सेमी आहे तर त्या काटकोन त्रिकोणाची परिमिती किती. काटकोन त्रिकोणाची आपल्याला परिमिती विचारलेली आहे तर तुम्हाला परिमिती आता काढता आली पाहिजे. बघा इथं त्रिकूटचा वापर करायचा आहे, परंतु इथं लक्षात घ्या तुम्हाला काय काय दिलं, इथं 6 दिलेले आहे पाया. ओके कर्ण दिलेला आहे 10. कर्ण आपल्याला 10 दिलेला आहे. आपल्याला उंची माहित नाही, परंतु इथं 2 भाग जाते दोन्ही संख्येला, तर भागून पाहायचं पहिले. बघा बेत्रिक 6 बे पंच 10 2 3 4 5 यायला पाहिजे. इथं 4. ओके मग 4 ला इथं आपण 2 भागलं तर याला 2 गुणायचं आपल्याला. 4 2 8. हे 8 काय येईल तर उंची येईल. उंची 8 येईल. तर हे बघा 10 प्लस 6 आणि प्लस 8. 8 आणि 10 18 आणि 6 24 होतात. 24 काय असेल परिमिती असेल. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सहज या प्रश्नाला आपण सहज सोडू शकतो. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर तयारी करायची असेल तर लवकरात लवकर ॲम्बिशन अकॅडमीला तुम्ही भेट देऊ शकता. ऑनलाईन प्लस ऑफलाईन बॅचेस आपल्याजवळ अवेलेबल आहे. ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर गुगल प्ले स्टोअरवरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथून तुम्ही ॲप्लिकेशन आपली डाउनलोड करू शकता आणि आपल्या यशाच्या प्रवासाला सुरुवात करू शकता. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.